नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत असा टॉपिक ज्या एका टॉपिकच्या माध्यमातून तुम्ही इंग्रजी फ्लुएंटली बोलणं शिकवू शकता। चला तर स्टार्ट करूया काही एक्झाम्पलच्या माध्यमातून आणि स्ट्रक्चरच्या माध्यमातून। सगळ्यात पहिले बघूया आपण प्रेझेंट टेन्स। तर प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला माहित पाहिजे की आपण कशा प्रकारे इंग्रजी बोलू शकतो, त्याचा हेल्प आपल्याला कशी होते। आय डान्स मी नाचतो, आय डान्स मी नाचतो, याचा अर्थ असा होते तर हे माझं डेली रुटीन आहे, ही माझी हॅबिट आहे, मी नाचतो। नेक्स्ट आहे आय एम डान्सिंग मी नाचत आहे, आय एम डान्सिंग, आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे, डान्सिंग सध्या मी नाचत आहे, आय एम डान्सिंग नाउ, करंटली ही ऍक्टिव्हिटी चालू आहे। नेक्स्ट आहे आय हॅव डान्स मी नाचलेलो आहे, आय हॅव डान्स, आय मी हॅव डान्स मी नाचलेलो आहे, ही ऍक्टिव्हिटी झालेली आहे। नेक्स्ट आय हॅव बीन डान्सिंग फॉर 1 hour, आय हॅव बीन डान्सिंग फॉर 1 hour मी एका तासापासून डान्स करतोय, आय हॅव बीन प्लेइंग फॉर 1 hour मी एका तासापासून खेळतोय, आय हॅव बीन कुकिंग फॉर 2 hours मी 2 तासापासून स्वयंपाक करतोय, म्हणजे काही वेळापासून ही ऍक्टिव्हिटी चालू आहे। तर आपण बघितले प्रेझेंट टेन्स आणि त्याचे 4 सब टाइप। आता बघूया पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि त्याचे 4 सब टाइप। पास्ट टेन्स आपण कधी यूज करायचा ते सुद्धा आपण बघूया। चला तर बघूया पास्ट टेन्स। आय डान्स सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब, आय डान्स मी नाचलो कधी पास्ट मध्ये, भूतकाळामध्ये मी नाचलो ही ऍक्टिव्हिटी झालेली आहे। आय प्लेड मी खेळलो, आय स्वॅम मी पोहलो, आय कुक्ड मी स्वयंपाक केला। इथे काय करतोय आपण, V2 सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आपण इथे यूज करतो आहे, जी ऍक्टिव्हिटी झाली। आय डान्स येस्टरडे मी काल डान्स केला, मी काल नाचलो असं मला म्हणायचं आहे। नेक्स्ट बघूया आय वॉज डान्सिंग, आय म्हणजे मी, वॉज म्हणजे होतो, डान्सिंग म्हणजे डान्स करत होतो, आय वॉज डान्सिंग येस्टरडे मी काल डान्स करत होतो। ऍक्टिव्हिटी चालू होती कधी पास्ट मध्ये, काल असेल, 8 दिवसा पहिले असेल, 1 महिन्या पहिले असेल, 1 वर्षा पहिले असेल, ही ऍक्टिव्हिटी चालू होती। नेक्स्ट आय हॅड डान्स इथे मी टाइम मेन्शन नाही करणार, कधीतरी पास्ट मध्ये मी ही ऍक्टिव्हिटी केली होती, कशाची, डान्स करण्याची। आय हॅड डान्स मी नाचलो होतो, मी इथे टाइम मेन्शन करू शकत नाही, मी काल, 8 दिवसा पहिले, 1 महिन्या पहिले असं म्हणू शकत नाही, फक्त पास्ट मध्ये ही ऍक्टिव्हिटी झाली होती एवढं मी सांगू शकतो। आय हॅड डान्स मी नाचलो होतो। नेक्स्ट आय हॅड बीन डान्सिंग फॉर 1 hour, आय हॅड बीन डान्सिंग फॉर 1 hour मी एका तासापासून नाचत होतो। इथे मी काय म्हणतोय होतो, जेव्हा मी हॅव बीन यूज केलं होतं तेव्हा मी म्हटलं होतं आहे, मी एका तासापासून डान्स करत आहे, म्हणजे ती करंटली सुद्धा ऍक्टिव्हिटी चालू होती, बट इथे ही ऍक्टिव्हिटी चालू होती, पास्ट मध्ये ती ऍक्टिव्हिटी चालू होती, याबद्दल मला सांगायचं असेल तर आय हॅड बीन डान्सिंग फॉर 1 hour। नेक्स्ट बघूया फ्युचर टेन्स। फ्युचर टेन्स म्हणजे काय, भविष्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी करणार आहोत, जे काही आपलं प्लॅनिंग आहे त्याबद्दल जर मला बोलायचं असेल तर मी यूज करणार फ्युचर टेन्स। चला तर बघूया फ्युचरचे 4 सब टाइप आणि त्याच्या माध्यमातून इंग्रजी कसं बोलायचं ते आपण डिस्कस करूया। आय विल डान्स मी डान्स करीन, आय विल डान्स मी डान्स करीन। आता करत आहे का, नाही, काल केला का, नाही। आय विल डान्स मी उद्या डान्स करेल, आय विल डान्स टुमारो मी उद्या खेळेल, आय विल प्ले टुमारो, आय विल कुक टुमारो मी उद्या स्वयंपाक करेल, उद्या कोणती गोष्ट करील तर आय विल प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब। नेक्स्ट बघूया आय विल बी डान्सिंग मी डान्स करत असेल, फ्युचर मध्ये मी ही गोष्ट करत असेल, आय विल बी वर्बला ING, आय विल बी हे ऑनगोइंग ऍक्टिव्हिटी राहणार फ्युचर मध्ये। नेक्स्ट बघूया आय विल हॅव डान्स मी नाचलेलो असेल, फ्युचर मध्ये ऍक्टिव्हिटी कंप्लीट झालेली असेल, आय विल हॅव डान्स, विल हॅव प्लस V3, आय विल हॅव डान्स मी नाचलेलो असेल, आय विल हॅव प्लेड मी खेळलेलो असेल, आय विल हॅव स्वम मी पोहलेलो असेल, आय विल हॅव रन मी धावलेलो असेल, या प्रकारे। नेक्स्ट आहे आय विल हॅव बीन डान्सिंग इन फ्युचर। इन फ्युचर समजा मला म्हणायचं आहे मी 2 दिवस फ्युचर मध्ये 2 दिवस नाचत असेल तर आय विल हॅव बीन डान्सिंग आफ्टर 2 days फॉर अ पिरियड ऑफ 2 days
2 दिवसासाठी मी नाचत असेल, फ्युचरमध्ये ती ऑनगोईंग ऍक्टिव्हिटी राहणार काही पिरियडसाठी. तर आपण आज 12 टेन्सेस बघितले. त्याच्यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक अँड सबस्क्राईब अवर चॅनल.